नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ पूजामध्ये। मला गॅरंटी आहे की तुम्ही अशी शिमला मिरचीची भाजी कधीच केली नसेल आणि इथून पुढे जर कधी केली तर तुमची सगळे काय म्हणतात त्याला कौतुक करतील। चला तर सुरू करूया। त्यासाठी कढई तापत ठेवायची, कढईमध्ये तेल घालायचं। तेल अगदी तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी किंवा जास्त, तुम्हाला भाजीला जितपत तेल पाहिजे तितपत। तेल तापतंय तोपर्यंत आपण मसाले मिक्स करून घेऊयात। त्यासाठी इथे थोडीशी हळद, चवीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे। मी इथे 1.5 चमचा लाल तिखट म्हणजे एकदम चपटा चमचा भरून 1.5 चमचा, पाहायला गेलं एकच चमचा, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, थोडीशी धना पावडर आणि थोडीशी काश्मीरी मिरची पण घेतली मी यामध्ये, याने कलर छान येतो भाजीला। आणि आता हे सगळे मसाले मिक्स केले की यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। मीठ पण यामध्ये घालायचं आहे। मीठ ऑप्शनल आहे, तुम्हाला जर अंदाज कळत नसेल किंवा अंदाज लागत नसेल तर तुम्ही वरून घातलं तरी चालेल। तर अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून अशी मस्त घट्ट पेस्ट याची करून घ्यायची आहे। याने काय होतं, ग्रेव्हीला छान कन्सिस्टन्सी येते आणि मसाले छान मिक्स होतात। तर आता इथे पाहू शकता तुम्ही, हे छान मिक्स करून घेतले आपण आता फोडणीची तयारी करून घेऊयात। त्यासाठी इथे कढई गरम करत ठेवली होती आपण, त्यामध्ये तेलही घातलंय। आता इथे काय करायचं, जिरे घालायचे। जिरे छान असे गरम झाले की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। एकदम बारीक चॉपरला चिरून घेतला हा कांदा। याने काय होतं, भाजीमध्ये कांदा व्यवस्थित मिक्स होतो, असं कुठे कचर वगैरे लागत नाही। त्यामुळे कांदा छान असा बारीक चिरायचा किंवा कटरने बारीक करायचा, कटर नसेल तर हाताने बारीक चिरू शकता तुम्ही। हे छान असं लालसर झालं कांदा, तुम्ही पाहू शकता कशी म्हणजे आपल्याला कसा कलर हवा आहे, अगदी थोडासा गोल्डन कलर आलेला आहे त्याला। त्या स्टेजवरती 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या यामध्ये घालून घ्यायच्या। 1 टोमॅटो चॉपरलाच बारीक करून घेतला तो घालायचा। टोमॅटो पटकन गाळ झाला पाहिजे म्हणून चॉपरला बारीक करून घ्यायचा, नसेल तुम्ही मिक्सरला ग्रेव्ही पण बनवून घेऊ शकता। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा इथे बेसन पीठ घातले आपण। बेसन पिठाने पाणी आणि ग्रेव्ही हे बाजूला होत नाही, छान असं मिळून येतं, त्यामुळे बेसन पीठ अवश्य घालायचं। कोणतीही ग्रेव्हीची भाजी करताना बेसन पीठ 1 चमचा का होईना पण अवश्य घाला। त्यानंतर यामध्ये घालायची थोडीशी कसुरी मेथी आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आता हे छान मिक्स झालं की 5 मिनिटभर याला असंच सोडून द्यायचं, थोडं तेल सुटेपर्यंत। त्यानंतर घालायचे मिक्स केलेले मसाले। आता हे मिक्स केलेले मसाले घातले की पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत याला तसंच सोडायचं। याला थोडंसं आपण इथे पाणी घालणार आहोत, कारण काय, यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पीठ शिजायला थोडासा वेळ लागतो, तर यामध्ये पाणी घातलं की कढईला चिटकत नाही मेन म्हणजे, आणि बेसन पीठही छान प्रकारे शिजून निघतं। तर अशा पद्धतीने आपण या ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी घातलं आहे। आता इथे आपण झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट याला झाकण न काढता मस्त याची वाफ काढून घेऊया, म्हणजे भाजीला छान असं तेल सुटतं। त्यानंतर काय करायचं, एखादा पॅन वगैरे किंवा तवा वगैरे घ्यायचा रेग्युलरचा आपल्याला। त्यानंतर एकदम थोडंसं तेल घालायचं आणि शिमला मिरची आणि कांदा हे छान असं थोडंसं परतून घ्यायचं। यावरती फक्त 10 ते 20% परतून घ्यायचं आपल्याला यामध्ये। यानं काय होतं, कच्चेपणा जाणवत नाही भाजीमध्ये आणि लवकर शिजलं जातं। अशी शिमला मिरची कांदा पटकन शिजतो, पण असं केल्याने याची टेस्टही वाढते आणि शिमला मिरचीचा जो अर्क आहे तो भाजीमध्ये छान उतरतो। तर आता हे परतून झालेलं आहे, आपण हे काढून घेतलं एका प्लेटमध्ये। भाजीकडे येऊयात। ग्रेव्ही मस्त तयार झाली, पाहू शकता किती छान तेल सुटलं ग्रेव्हीला आणि अजिबात पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी झालेली नाही आहे। खूप मस्त हॉटेल स्टाईल भाजी दिसती आहे। तर कधीतरी हॉटेल स्टाईल खायची इच्छा होते, पण प्रत्येक वेळेसच पनीर वगैरे अवेलेबल नसतं घरामध्ये किंवा सगळ्या भाज्या अवेलेबल नसतात। तरी सोपी आणि साधी शिमला मिरचीची भाजी तुम्ही नक्की बनवू शकता। तर अशा पद्धतीने यामध्ये मी 2 चमचे मलाई दही घातले, ते आंबट नसतं आणि याने भाजीला कलर पण छान येतो आणि छान पण लागतं हे। तर अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा मिक्स करून 2 मिनिटभर असं सोडलं। आता हे छान परतून झालं की यामध्ये आपण परतून घेतलेली शिमला मिरची आणि कांदा घालायचा आणि याला मस्त मिक्स करून घेऊयात। पाणी तुमच्या आवडीनुसार घाला, नाही घातलं तरी चालेल। ही कन्सिस्टन्सी पण बेस्ट आहे, पण मी अगदी थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे अजून आपल्या भाजीला उकळी यायची आहे, थोडीशी शिजायची आहे ना ती भाजी, त्यामुळे।
तर अशा पद्धतीने आता इथे पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा 5 ते 7 मिनिटभर मस्त उकळी काढून घ्यायची। आता उकळी येते, उकळी आली की आपण याचं झाकण काढून घेऊया, थोडंसं पाहूया की शिमला मिरची शिजली आहे की नाही। पण आपल्याला शिमला मिरचीचा कलर अजून बदललेला नाही आहे, तर थोडंसं अजून 2 मिनिटभर शिजून देऊ शकता। पण शिमला मिरची जी आहे ती शिजलेली आहे, त्यामुळे मी काही अजून एक्स्ट्रा शिजू देणार नाही, 2 मिनिटभर शिजू देणार आहे फक्त। कारण जास्त शिजली की ते गिळगिळी लागते ती भाजी। तर आणि आता भाजी इथे मस्त रेडी आहे। शिमला मिरचीचा कलर पाहू शकता तुम्ही, बिलकुल असा काय म्हणतात ना आपण भाजीमध्ये किंवा याच्यामध्ये टाकल्यावर असा वेगळाच कलर होऊन जातो त्याचा, तसं नाही, पूर्ण हिरवा कलर आहे त्याला जसाच्या तसा। आणि मस्त हॉटेल स्टाईल शिमला मिरचीची भाजी आपली इथे तयार आहे। एन्जॉय करा, पोळीसोबत, भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते ही भाजी। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय। आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट करा, म्हणजे मलाही पुढचे व्हिडिओ करायला काय म्हणता उत्साहीपणा येतो किंवा छान वाटतं। तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, बाय।